सोलापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाला सन्माननीय आयुक्त डॉक्टर राजेंद्र बारुड साहेब यांनी भेट दिली. या भेटीवेळी स्क्रॅप वाहनांची पाहणी करत असताना यातल्या काही वाहनांचा पुनर्वापर करता येईल का या अनुषंगाने चर्चा झाली. त्यावेळेला साहेबांना मी सूचना केली होती की बाबा या वाहनांच्यावर आपण टँकर म्हणून याचा पुन्हा वापर करू शकतो, ही बॉडी उतरून घेऊन. पण साहेब म्हटले टँकरच्या ऐवजी आपल्याला अतिक्रमण विभागाला 4 भागात 4 वाहनं द्यायचे आहेत. तुम्ही मला हे अतिक्रमण विभागासाठी वाहनांचं कन्व्हर्शन करून देणार काय? आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि या स्क्रॅप वाहनांचं पूर्ण नूतनीकरण करून त्याचं इंजिन, ब्रेक, लाईट्स, त्यानंतर हायड्रोलिक सिस्टीम या सगळ्याचा मेंटेनन्स करून त्याला नव्या टायर्स देऊन सगळ्या गाडीचं कलर काम करून ही गाडी एक आकर्षक स्वरूपात आणि अतिक्रमण धारकांच्या वर प्रेशर राहील अशा स्वरूपाची तयार करून आज आपण वर्कशॉप विभागाकडून अतिक्रमण विभागाला सुपूर्द केलेले आहेत. या आज आम्ही 2 वाहनं दिलेली आहेत. अजून 1 आठवड्यामध्ये आणखीन अशी 2 वाहनं देऊन आम्ही एकूण 4 वाहनं 4 विभागीय कार्यालयाला देण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये वर्कशॉपकडील कर्मचाऱ्यांनी अक्षरशः 1 आठवडा अहोरात्र काम केलं आणि 1 आठवड्यात म्हणजे 6 दिवसात या गाड्या आम्ही ऑन रोड केलेले आहेत. असंच आमचं वर्कशॉप अजून आम्ही कार्यक्षम करण्याच्या दृष्टीनं नव्यानं प्रयत्न करणार आहे. ज्या सगळ्या 160 वाहनं एकूण आहेत, आज सगळे जेसीबी सुरू आहेत, सगळे बूम सुरू आहेत, सगळे जेट मशीन सुरू आहेत, सगळे फवारणीचे ट्रॅक्टर सुरू आहेत. गाड्या सगळ्या सुस्थितीत ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलोय. उन्हाळा असल्यामुळे थोडंसं पंक्चरचं प्रमाण जास्त आहे, पण हळूहळू ऊन कमी झालं तर तेही पंक्चरचं प्रमाण आमचं कमी येऊन ब्रेकडाऊन 0 ब्रेकडाऊन वर्कशॉप विभागाचा आमचा संकल्प राहणार आहे.